नमस्कार मंडळी. आपण प्रत्येकजणच इन्व्हेस्टमेंट म्हणून जमीन खरेदी करत असतो. पण जमीन खरेदी केल्यानंतर तुमची एक चूक तुम्हाला किती महागात पडू शकते हे तुम्हाला मी सांगणार आहे. ही कुणा दुसऱ्याची गोष्ट नसून आमच्या स्वतःची गोष्ट आहे. त्यामुळे प्लॉट इन्व्हेस्टमेंट जेव्हा करता त्यानंतर तुम्ही ताबडतोब कोणत्या 3 गोष्टी केल्या पाहिजेत हे आज मी तुम्हाला शेवटच्या भागामध्ये सांगणार आहे आणि प्रत्यक्षात त्या जमिनीवरती जे काही अतिक्रमण झाले ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे. तर आजचा आपला व्हिडिओ हा 3 पार्टमध्ये विभागलेला असेल. पहिल्या पार्टमध्ये तुम्हाला आम्ही जो प्लॉट घेतला त्याची सगळी पार्श्वभूमी, कसा घेतला, काय घेतला ते सर्व सांगणार आहे. दुसऱ्या पार्टमध्ये त्या जमिनीवरती जी आम्ही चूक केली त्याच्यामुळे आज त्याच्यावरती परिणाम काय झाले, आजची सद्यस्थिती काय आहे ते तुम्हाला सांगणार आहे. आणि तिसऱ्या पार्टमध्ये आपण बोलतो ना, दुसऱ्याच्या चुकातून माणसाने शिकावे, त्याप्रमाणे आपण कोणत्या 3 गोष्टी प्लॉट घेतल्यानंतर ताबडतोब केल्या पाहिजेत हे तुम्हाला मी सोल्युशन सांगणार आहे. तर चला चालू करूया आपल्या ह्या व्हिडिओला. तर मित्रांनो, गोष्ट आहे 2003 सालची. माझ्या आई-वडिलांनी आणि त्यांच्या 11 मित्रांनी मिळून मोठी इन्व्हेस्टमेंट बारामती भिगवण रोडला केली होती. त्यांनी सुमारे 42 गुंठे जमीन त्यावेळी 2003 साली अगदी स्वस्तामध्ये खरेदी केली होती. त्याच्यानंतर जमीन घेतल्यानंतर सर्वजण खुश होते. व्यवहार झाला, कागदपत्र झाली. ओके. कागदपत्र झाले, त्यानंतर सातबारा झाला नावावरती, खरेदी खत झालं. त्याच्यानंतर सर्वांना वाटलं की काय आता आपली जमीन आहे, कोण काय करणार आहे, आपलीच लोक आहेत. तर त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि सगळ्यात मोठी चूक म्हणजे त्याला कंपाऊंड टाकलं नाही. हीच आमची सगळ्यात मोठी चूक झाली. त्याच्यामुळे पुढे असा परिणाम झाला की 2003 नंतर आज 2026 एवढ्या वर्षात कोणीच त्याच्याकडे लक्ष दिलं नाही की जमिनीवरती त्या प्रत्यक्षात सध्या काय आहे, काय नाही. कारण ती जमीन आता मी जे बसले ते माझ्या गावापासून 35 ते 40 किलोमीटर बारामती शहरामध्ये आहे. तर त्याच्यानंतर मागच्या वर्षी 1-2 वर्षापूर्वी आम्हा सर्वांना ती जमीन विकायची होती. त्यामुळे आम्ही सर्वजण तिथे गेलो. तर आम्हाला कळालं की बाजूच्या प्लॉट धारकाने त्याच्यावरती जमिनीवरती जवळ-जवळ 42 गुंठ्यामधील 25 ते 30 गुंठे त्याने अतिक्रमण केलं होतं. म्हणजे त्याने आमची जमीन अतिक्रमित केली होती. तर कोणत्या गोष्टीमुळे? तर आम्ही त्यावेळी 2003 साली कंपाऊंड न टाकल्यामुळे. त्यामुळेच रिअल इस्टेट विथ इंजिनियर शुभम तर्फे तुम्हाला हे सांगू इच्छितो की प्लॉट स्वस्त घ्या किंवा महाग, पण या 3 गोष्टी प्रामुख्याने करून घ्या. पहिली गोष्ट, त्या जमिनीची सरकारी मोजणी करून तुमच्या प्लॉटच्या 4 बाउंड्री निश्चित करून घ्या आणि शक्यतो सरकारी मोजणीच करा, खाजगी मोजणी करू नका. दुसरी गोष्ट, त्या जमिनीला चारी बाजूनी पक्के कंपाऊंड टाका आणि त्याला गेट लावून घ्या किंवा किमान तुम्ही त्याला तारेचं कंपाऊंड तरी टाकून घ्या. आणि तिसरी गोष्ट, त्या जागेवरती तुम्ही नेमबोर्ड लावा. कसं आहे, तुम्ही व्यवहार झाला, डॉक्युमेंटवरती तुमचं नाव आहे, पण प्रत्यक्षात ताबा तुमचं दिसणं हेही खूप गरजेचं आहे. आज आम्ही 11 जण असलो तरी आम्हाला आज जी गोष्ट प्रॉफिट देणार होती, कारण त्या जमिनीचे भाव बारामती शहरापासून एकदम 4 किलोमीटरवरती ती जमीन आहे. ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार सुद्धा आहे. अतिक्रमण कसं केलं आहे, त्याच्या टेक्निकल टर्म्स काय आहेत, म्हणजे त्याचा प्लॉटचा मॅप कसा आहे हे पण तुम्हाला मी दाखवणार आहे. त्याचा सातबारा काय आहे, कारण मला सातबारा पण तुम्हाला शिकवायचा आहे. तर सातबारा मी ह्या जमिनीचाच तुम्हाला दाखवणार आहे की सातबारामध्ये काय काय असतं, काय काय बघितलं पाहिजे. ओके. तर त्यामुळे तुम्ही कोणतीही जमीन घेताना, प्लॉट घेताना सांगितलेल्या 3 गोष्टी ताबडतोब करा. आणि अशाच प्रॅक्टिकल आणि रिअल माहितीसाठी माझा चॅनल रिअल इस्टेट विथ इंजिनियर शुभमला यूट्यूबवर फॉलो करा आणि इंस्टाग्रामवरती सेम नावाने चॅनल आहे, तिथे पण फॉलो करा. आणि तुम्हाला या बाबतीत काही तुमच्या मित्रांमध्ये किंवा तुम्हाला स्वतःला अनुभव आले आहेत का असे काही, ते पण कमेंटमध्ये नक्की करा. तसेच जे कोणी इन्व्हेस्टमेंट करतं, तुमचे ग्रुप्स असतील त्याच्यामध्ये पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कारण बोलतो ना, आपलं एक मराठीमध्ये म्हण आहे ना, सावध तोच सुखी. त्याप्रमाणे माणसाने तुम्ही सावध राहा. दुसऱ्यांच्या चुकातून, जी आम्ही चूक केली त्यातून शिका. कारण आज आम्हाला कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागणार आहेत. जी गोष्ट प्रॉफिट देणार होती त्याच्यामुळे आम्हाला मानसिक त्रास, वेळ, पैसा सर्व खर्च होणार आहे. पुढे काय होईल माहीत नाही. ती जमीन तर आमच्या नावावरती आहे, पण अतिक्रमण काढण्यासाठी जी प्रोसिजर आहे ती पण खूप मोठी आहे. त्यामुळेच सावध राहा, सतर्क राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये की प्रत्यक्षात त्या जागेवर अतिक्रमण कसं केलंय हे तुम्हाला मी दाखवणार आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र.